हॅलो चल आपा जायचं आपल्याला ती बांधाच्या झाडं तोडायची यार ते आपल्याला बांधाच्याकडे झाडं तोडायची ती पाऊस झालाय जरा जास्ती हा ती काढायची आपल्याला ती जर आता पाऊस असल्यामुळे आपल्याला ती आता अडचण येते थोडं थोडं तोडायचंय ना आपल्याला मला का दवाखान्यात जायचं उशीर लागेल तसं असतं वय तेव्हा ते आता आपलं काढावं लागेल ना ते आपल्याला परत राहण्यात अडचण येते ती तोडून टाकायचंय अरे ती संध्या ताप दिसतोय आपल्याला करायचा ताप दिसतोय म्हणजे ती आता ती आपल्याला ती झाडं बिडं तोडून देत नाही ना बघू काय करतोय की मी येतो तू सगळं तुला काय करायचं चल ती ताप दिसतोय ना बरं येतो मी तू सगळं बघू काय रे लागा ह्या दोघांना तर मला इतका ताप दिला या जगावं का मरावं असं करून ठेवलं या आता हे सगळं उचलून मला तिकडे बांधाव टाकावं लागेल ही काय लागा ह्यांनी तर लय ताप दिलाय मला काय करू आता ह्यांचं देव ह्यांचं बघून घेईल उचलतो आता काय करू त्यांना वाटतंय आता आमच्यासारखं कोणच नाही नाथ महाराजा बघून घे रे ह्यांच्याकड काय नाथ महाराजा बघून घे रे मनगटशाहीचं काय ही चाललंय लोक बघ कशी आहे ती काय अन्याय किती करते ती या त्यांची लय मनगटशाही चालली माझ्यावर किती अन्याय करते ती खुशाल माझ्या सगळ्या रानात दिला इसकुटून काँग्रेस काय ह्यांना आहे का नाही थोडी तरी नाथ महाराजा बघून घे रे कसं वयाचं ह्या जनतेचं काय ह्यांचा हे ऊस कसा आहे माझं बघा इकडं कसं पडाक पडलंय सगळं काय करायचं नाथ महाराजा बघून घे रे काय करायचंय आता तुझी तूच बघ रे हे बघ ह्यांनी काय केलंय बघ तू ही तुला म्हणलं का नाही ही सगळी असा करतो ही बांधावर टाकतो ही बघ ही काय केलं रे ही बघ काय रे काय तुझं नाटक चालली तुला काय केलंय पाहिजे तुम्ही माझ्या रानात टाकले बांधाव ठेवले मी बांधाव ठेवले रानात टाकले नाही कुणाच्या तुमची लय दादागिरी झाली आता तुम्हाला वाटत असेल म्हणजे काय असं आहे माझ्याकडे बी आहे ताकद आहे तशी तुमचं दोघाचं काय वाटलं पाय तोडतो काय करताय काय तुझं ही रोजच असणार रे तुझं मी नाही तुम्ही टाकले हे कोण माझ्या का टाकलं होतं कुणी मी बांधाव नाही बांधाव आहे नीट बघा करतो तो नीट बघा बांधाव आहे काय बघतो सांगू नका इथलं पण आडेल टाकतो पण असं तुझं पलीकडे आहे माझ्या रानात मी बांधाव ठेवलंय माझ्या पोखर तू ही टाकतो नाही काय नाही नीट बघा असं रानात नाही आलं पाहिजे इकडं हा मी बांधाव ठेवलंय वैयक्तिक रानात नाही तुला 2 वेळा बांधाव आहे ती बांध दोघाचा आहे असलं नाही पाहिजे बांध दोघाचा आहे मी बांधाव ठेवलंय याचा बांध नाही दोघाचा बांध असतो नाही सुट्टी मिळणार नाही तुला सांगू नका बांधाव ठेवलंय बांधाव आहे रानात टाकायचं नाही ते तुमचे घाण आहे तुमच्या रानात टाका 2 मिनिट आमचा नाही दोघाचा बांध असतो बोलून सांगतोय मी गोडीत सांगतो दोघाचा बांध आहे दोघाच्या बांधाव आहे तुझं दोघाच्या बांधाव आहे सांगू नका तुम्ही असलं नाही पाहिजे काय म्हणायचं
तुला समजून सांगतो ना मी. ऐकायचं का मी नाही? बांधाव ठेवणार आहे मला सांगायचं नाही तसलं तर तू मार खाशील. बघू किती मारणारे आहे ते तुमच्यापाशी ते मी बघतो मी. मार गरीब भावला म्हणजे दम देताय वय असा गरीब भाव अन्याय करू नका तुम्ही अजून तुम्हाला सांगतोय मी तू टाकतोय तुझा अन्याय ह्यो. माझा अन्याय नाही तुमच्या रानात तुम्ही टाकलंय माझ्या रानात पोखार तुझा त्याला काय मागतंय की वाईट जागा? परत लगा तुझ्या अजून काँग्रेस ह्याच्यावर टाकतोयस तू. अरे बाय, हा? मी बांधा ठेवलाय तुमच्या रानात टाकलं नाही तुम्ही काढून माझ्या रानात येताय टाकू अरे नाही तू आता टाकलाय ह्याच्यावर. आताचा नाही हिवाळून गेलाय बघा तुम्ही आमच्याच रानातला काढलेला आहे तू हिता तिथं माझ्या रानात दिसतो का कुठं बघा नाही नाही हे बघा तुमचं कसलं काँग्रेसच आहे बाहेर टाकायचा बाहेर. बाहेर माझी काय गरज चालली बाहेर टाकायची पेटव. हा. ते तुमची तुम्ही नेऊन टाका बाहेर तुमच्या रानातला आहे तुझा काँग्रेस आहे, तुझं तो बघायचं. हा. लय शहाणपणा करून नाही आला का तुला कळत नाही बरं? तुम्हाला कळलं पाहिजे ते टाकायचं का काय करायचं दुसऱ्याच्या रानात ते. नाही तर तुझं तू बघ नाही तर हात पाय तोडून घेशील. बघू घे गरीबा अन्याय करणं का वर्ण नाथ महाराजा बघतो या हा त्याचं ध्यान आहे गरीबा नका असा अन्याय करू लोकांवर कशाचा अन्याय आहे तू ह्याच्यावर आमच्यावर टाकतो आणि आमच्यावर असं देत नाही होय लोकांच्या रानातून फेकून असलं नाही जमत. हे जाऊ दे, तुझं कुपन आता त्याला पुन्हा टाकू दे, मग बघतो काय आहे त्याचं. काय टाकतो परत पुन्हा टाकू दे. नाहीतर आपण ह्याचं पाय तोडायचं दोन्ही बी. अरे तसं करून चालत नाही ला का? नाहीतर दोन्ही पाय तोडायचं धांगवर टाकून जेलमध्ये बसवायचं. काय बी होऊ दे. तुला काय महादेव अन्याय असा करू नका लोकांवर तुम्ही हा. तुम्हाला वाटत असेल आमचं मनगटशाही आहे मनगटशाही आहे काय आमचं मनगटशाही आहे. हा, लोकांना अशी करणं का दादागिरी काय घाण नाही पाहिजे. हा. मागा सुट्टी नाहीतर आम्ही मारू. बांध काय एकट्याचा नाही तुमच्या आमचा एकट्याचा बांधा हा, ह्यो. एकट्याच्या बापाचा नाही आमच्या ते बांधाव ठेवणार आहे इथं आला का तसंच पुन्हा आमच्या करतोय, रानात- कोणाच्या आई होतं काम मी इथं करा. बांधाव ठेवणार अरे आमच्या रानात आहे या. पुन्हा कुठं- तुमच्या रानात कसा येईल बांध हे आमच्या बांधत बांध दोघात असतो. तू बांध बघ कुठं बघा, बघायचं? कुणाला बोलवा तुम्ही बोलवा की बोलवा कुणाला बी बोलवा की तुम्ही हा. नाही तर मारीन सांगितलं ना. नीट. नीट सांगितलं तुला हा. मराठी. मराठीत मी बी सांगतो तुम्हाला परत इकडे टाकायचं नाही. हा हा. बघू काम बघू नाही तर नको वाद घालाय, नको वाद घालाय. बरं, तुमचं असलं किती बोलायचं काम आहे? नाही. पन्नासच्या. हा. चला पाटील हे दिसतं हे समद क्षेत्र आपलंच आहे बरं का आणि ही 20 एकरची प्लॉट आहे समजा ऊस आहे याच्यात हे ऊस हा मग पण तुमचं ऊस राव निवळ खाताना पाण्यावानीच लागते तुम्ही काय आमचा तुम्हाला ऊस- पाटील के करताय तुम्ही राव? पाण्यावर लागतो ऊस कुठं पाण्यावर लागतो होय तुम्ही- सपाक लागतो असं म्हणलं तर चालेल पाण्यावर लागतोय ऊस होय होय का? सपाक लोक म्हणजे आपलं काय? पाटील लोक का आमचे सरपंचाची इज्जत घालवत जाऊ नका अहो, असं कसं होईल बरं ते जाऊ दे नारळ कसं काय ते हे, हा नारळ आहे ते बरं का पण नारळ एक नंबर येणारच की मग तर गावाचा एक नंबर खाल्लं म्हणजे नारळ एक नंबर येणार नाही असं हे होईल का? तुमचं सारखं टिपकं टाकण्याशिवाय तुम्हाला कळतच नाही काय अहो, सारखं टिपकं टाकायचं आता गावाचं खाल्ल्यावर कुठं आम्ही इतकं- नारळ चांगले येते होय हा, त्याला खत पाणी हे घातलं तरच नारळ येते का कसं नारळ भांडवल एवढं आणलं ते कुठनं मग असं अहो, मला- भांडवल काय भांडवला शेवटी काय झालं तर आता सरपंच कशाला झालोय गावाचा मग एवढं तेवढं चालतच की राव म्हणजे हा? तुम्ही आम्हाला जर वाकडं वागल्या तुमचं सगळं उघडं करेन हा नाही, पाटील. नाही. सरपंच नाही राव काय राव पाटील इतकं बी खाली जा तुम्हाला बी आम्ही एवढं सहकार्य करतोय कशाला आम्ही काय म्हणतोय हाय सरपंच आपला खाऊन खाऊन किती खात्याला आपल्याला बी काय देतील पण तुम्ही आमच्याकडे बघा ना राहू नाही नाही बघतो हा. नका काळजी करू दुसरा आहे ना, आवाज त्या तिकडे कुठला तरी येतोय तिकडे आपल्याला गेलं पाहिजे काय ते बांधण्यासारखं दिसतंय या. बघू चला 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 बघू चला चला बरं कोणाची आहे ते बघू काय भानगड बरं चला तिकडे जावं लागेल आपल्याला काय ते बघूच काय झालंय ते नेमकं हा काय माहिती आहे का असलं कुटाळ मिटवायचं काम आपलं आहे आपण केलं पाहिजे बरं केलं का पाहिजे, केलं हा पाहिजे. पुन्हा गाव आपल्याला नाव ठेवेल तू बघाला हा ही महत्वाचं ही बघितलं पाहिजे हिकडलं काम माझं या मिटवताना व्यवस्थितच मिटवायचं अहो, जे पैसे देईल त्याच्यात बरं. मिटवू की. जाता जाता आपल्याला ही माझा ऊस बी द्यायचा ठरवू की काहीतरी हा राम राम मंडळी राम 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 का? काय घेत आहे ऊस घ्या आणतो बर बर गोर आणला. आहे आता ह्यो काय ऊस काढलाय द्यायला यातला 20 एकरातला जवळजवळ चांगला 10 एकर गेलाय हा राहिलेला ऊस आहे तुम्हाला पसंत असेल हा तर घेऊन जावा काय रेट सांगताय रेट सांगतोय 3000च्या खाली मिळणार नाही 3000 टनाने न्यावा लागेल न्यायचा असेल तर न्या नाहीतर नका नेऊ
आम्हाला भरपूर गिरायक आहे 2000 नसता तर बघा नाही ना इतकं खाली नाही होणार ना म्हटलं तर 3000 असेल तर न्या. नाही काय काय गोरांदा काय करायचं नाही काय त्याचा ते आम्ही तर काय त्याला काय खत पाणी घालायला आमचं बी पैसे गेले नाही त्याला दुधाला तर नाही पेन मुलकाची महाग आहे काय करायचं अहो, असं आहे ना? चांगलं आहे हा? माहितीला रस पडल पाण्यावाने काय रस असं काय करता राव त्यांना परवडावं तुम्हालाही परवडावं काय गोळ करायचं आपल्याला तेव्हा. होय की पण गुरं बिगच फुकते आली की अशी हा, बरं आम्हाला बघू द्या भांडी लागली की तिकडे कुणाची ते म्हटलं तर तुम्हाला द्या नाही तर आपलं बिझनेस दुसरं कोणाचं तरी बघा मग बरं बघा 3000 खाली काय मी देणार नाही कोणाचा वाद वाढलाय रे बघायला पाहिजे पाटील. येड आहे का काय ती तर आपल्याला लय महत्वाच्या उसापेक्षा याला ही अशी शेपळी करते ते का नाही लोक रोज एकच करून आहे तर वाढवते रोज ती आहे. एकच आहे तर अहो, सरपंच ही काहीतरी आळा घातला पाहिजे आपण. तुला सांग काय चाललंय का हा शांत राहा काँग्रेस आहे, माणसं आले कसा की पडलेला बघू. का काय झालं त्यांना विचारू द्या हा? ह्याला नीट समजून सांगितलं 50 वेळा सांगितले त्यानं सांगून माझं ऐक नाही हो त्यानं सगळं मुद्दाम बाया पोरा सांगतो काँग्रेस फिरतोय बाहेर आमचं आम्ही काही इथं बघायसारखं असतो का दोघं जण किंवा ऐक घालतोय बघ दुसरीकडे माझ्या झालं? माझा उद्योग मी रान सगळं फोन ठेवलंय माझ्यात कुठं दिसतोय काँग्रेस तुम्हाला हे काँग्रेस जाऊ का यांच्या रानात ही बघा काँग्रेस हे उपटते ती आता काय आम्ही टाकलं माझ्या होय? रानात देते ती टाकून सर मी उचलला इथं बांधायला ठेवलं तर हे बघा, ही पिस्तूल लावलाय खाली ही कुणीकडे आले ह्याचा पाच कुठं आलंय मला सांगा की? ह्याचा पाच कुठं आलंय? कुठं आलाय बघा. ऐका इकडे दोघं शांत हे बघा. बघा. काय त्याला समजून शांताचा विषय नाही माझ्या रानात ही टाकते दी असा गरीबावा अन्याय का करते दी आमचा अन्याय नाही तुला नीट सांगतो अजून अन्याय करावा लागेल आम्हाला तुम्ही एक काम करा आम्ही दोघांचं व्यवस्थित मिटू फक्त शांत राहा तुम्ही तुमचा आम्हाला- ऐकतो हा. पण हियानं आती चालवलंय बरं. तो आम्हाला म्हणतो उलट ठेव का बाया पोराचे तुम्ही काँग्रेस टाकून इकडे सारखं आम्ही अरे ऐका आमचं माझं माझं आम्ही माझं मिटवाय माझं आलोय, तुम्ही थोडं ऐकता का आम्हाला बी थोडं कळतंय थांब तुम्ही दोघं बी बा शांत राहा थोडं तुम्ही ही काँग्रेस काढलाय तिथं समजा काढलाय तुम्ही बांधा का म्हणून ठेवला गाड्या बाबा ऐकून घ्या थोडं शांत राहायचं आम्हाला तुम्ही ऐकायचं दाखवून आम्हाला आम्हाला गप्प जे करताय. कळतंय आम्ही गप कुणाला करणार नाही फक्त काय करायचं सामायिक बनला काँग्रेस काढला की तिकडे कुठेतरी त्याला जापणायचा म्हणलं तिकडे पेटवायचा, तो इथं त्यांनी असला, टाकला होता राव सरपंच त्याला त्यांनी विचारा, टाकला होता अहो, त्याला तुम्ही विचारा काढल्या तुम्ही. त्याच्या रानात काय दिसतंय का काय दिसतंय थोडं काय होतंय आम्ही बाजू धरत नाही जे आम्हाला दिसतंय ते आम्ही त्याचा ते आमदार यांचं सगळं ह्यांच्याच बाजूला बोलणार अजिबात अरे बोलू बघून नका. नाही असेल ते मग पुन्हा काय तुम्ही ऐका थोडं ऐका शांत ऐका राहा. ना शांत राहा. त्याचं रान शांत निर्मळ आहे सरपंच समजा तिकडे करा. तुम्ही तुमचा आम्हाला गरज काँग्रेस नाही काढलाय तुमची. बांधाव ठेवलाय तसं करू नका त्याच्यावर का त्याच्यासारखं बोलता का तुम्ही ते सारखं बोलताय का त्याच्यासारखं बोलत मग नाही त्याचं नका मिटवायचं दोघांचं चांगलं व्हावं काय दोघांचं चांगलं व्हावं? आम्हाला जे दिसतंय ते आम्ही बोलतोय तुम्ही काँग्रेस काय काढलेला आहे, तुम्ही ह्याच्यावर बघायचं बांधा काय टाका. तुम्ही काय काय हो, हा? नाही नाही तसं करू तसं करू नका नका म्हणजे. त्याच्या तू बी इथनं पुढे असं करू तुम्ही नको. आता काय म्हणला इकडला काँग्रेस हे करायला काय दिसतंय म्हणजे आम्ही टाकलं काय हे तुमचं चाललंय काय ही तुम्ही बघा बांध किती पोखरला नाही हे नाटक नाही ह्याची नाटक आहे ह्याची नाटक पण तुम्हाला काय करायचं त्याला बघू आम्ही. बघू द्या काय व्हायचं. ही बघा ना तुम्ही ही बघा, आम्ही कुठं पोखरलाय का बघा ऐकून गेला बा ऐकून घ्यायचं वरचा माणूस बांध पोखरत नाही हा. खालचाच माणूस बांध पोकारतो हो, आम्ही तर असू पोकारला द्या इथनं पुढे नका नीट वागा तसं नका करू दोघांनी काय चांगलं असेल ते वागा. मिटवून घ्या सगळ्यासारखं कोणी गुलाबीनं वागायला का तुम्ही नका एकमेकाला त्रास देऊ बघा, तुम्ही नीट सांगा आम्ही कुठं पोखरलाय का बरं सांगतो तू बी काय करायचं इथनं पुढे ध्यान ठेवायचं अहो काय पण करू सरपंच माझ्या रानात तुम्हाला कुठं दिसतंय का नका, हे म्हणून हे तू करून नको, ठेवलंय मी तू रान. नको, चाललंय, दिसतंय का माझ्या आम्हाला? रानात आहे कुठं काँग्रेस चालला. तरी बुवा या. काय हे बरोबर आहे का बघा. अहो, मी पोखराचा विषय नाही, माझं एकदम पडाकच आहे रान सरपंच काय म्हणतात तुम्ही इकडला हे बघा, करता, हे ते काय- पुढे हे सरपंच ह्यांच्या सारखंच बोलत या बरं हे कोणी पटकन तुम्हाला. पोखरलंय हे कोणी म्हणजे आम्ही पोखरलंय माहित आहे का? पोखरलंय काय काय- काय नाही, तुम्हाला नाही. मी आज म्हणतो. पोखरलंय का? भांडणं करू नका, भांडणं करू नका. बघा तुम्ही हे बघा काय केलं माहिती आहे? काय का थोडं तुम्ही दोघाला काय ऐकायला का सरपंच आम्ही आम्हाला बाजू ऐकायला गरीबाची घेत नाही किंवा तुमची बाजू घेत नाही नाही, नाही, जे तुम्ही आम्हाला बाजू कळत घेतली. दिसतं ते काय न्याय तुम्हाला देतोय. कळतंय? तुम्ही तुम्हाला ऐका. काय कळतंय? ही बघा हे ही बघा पहिला तुम्ही. काँग्रेस काढलेला आहे त्यांनी हा. ह्यांनी बांधाव सगळं टाकलं. बांधाव ठेवलाय ही बांधा आहे, ही बांधायची पद्धत आहे का ही? हा, ही खाली बांधाची पद्धत आहे त्याला घोडा लावता का तुम्ही? हा. काय? ही काय त्याला टाकलं इथं. ही काय बांधाची आता हे पद्धत आहे? पटकन पाटील तुम्हाला असं हा, रानात हे काढलेलं. आमच्या रानात हे पडलंय, हे आमच्या चला रानात पाटील. पडलंय. टाकायचं.
मिटवून घ्या ना का कुठतरी मग आम्ही मिटवून घ्या. सांगतोय तू सरपंच बी त्यांचीच बाजू वाटतं म्हणजे आमचं काय आहेच का नाही हा? हा? पाटील तुम्ही इथं बांधा उभा राहा या नारळा बांध होता माझा आला का नारळ? बघा नारळ कुठं आहे आता तर राहुला बघ का तिथं कुठं आहे नारळ ती बघा तुम्ही आणि मग सांगा पुरी हे जे पकारलाय काय बघा सांगतोय का नाही त्याच्याप्रमाणे समज दिसतंय तुमच्या चुका दिसतंय त्याला का आम्ही तुमची बाजू घेतोय का त्याची घेतोय नाही आम्हाला दिसतंय त्या बोलतोय बघू काय व्हायचं तुम्हाला हे बघा जर नसलं मिटवायचं नाही, नाही, तर बघा, तुम्ही बघू. आपलं कचेरीत जावा ए, बघू, बघू, पोलीस काय केस करायचं? करा आणि त्याचं काय ते बघ, करायचं ए, ते करा बघ, तू आमचा रे, आम्ही तुझं. सांगायचं तेवढं करतो चला, आपण बघू काय करायचं. राहू दे. चल बघू काय करायचं ही चल. सांगा आलाय होय. चल, चल, तुला काय करायचं बघू बघू चल ही सांगा आलाय. बघू काय करायचं आमच्या घरी एकटं करायचं बघ चल, चल, ए, ही आमच्या सांगा घरी एकटं आलाय. करायचं बघतो आम्ही. आम्हाला आम्हाला तुम्ही हुताला नाही बघायचं. बघतो. आणि कुठं जायचं सुद्धा अंगात येड आहे गावात जो बी काय बघतो आला लगेच आहे, उकळतो. गावात काय कुठची दिली असेल पण काय? ऐकून घ्या, दिली नाही आमच्या. ऐकून घ्या नुसतं. आता कुशल ह्याला दिसेना बाई. एक काम करूया बरं का त्याला दिसेना बाई. ऐकून घ्या मिठू जी आमचा दोन मिनिटं हात थांबा. काय ते पुढे तुम्ही आता आलाय. ऐकायला काय थोडं ऐका मी काय म्हणते ते बघा तरी मी काय बोलतोय ऐक, बघितलं. ऐक, डेपुटी काय म्हणते ते? ऐकून बरोबर घ्या. का? वाघाचं राहू द्या आमचं दोन शब्द ऐकून घ्या असं आमचं म्हणणं आहे. बघा डेपुटी तुमचं म्हणून ऐकीन हा. हे सरपंचाचं कवाच ऐकणार नाही. आता हे त्यांच्यासारखं हा. बोलला मला हे तिकडलं काय ते त्यांनीच बघायला ओळखूया. म्हणजे आमच्याकडे येतात. कोण बोललं त्यांच्यासारखं थांबा, हे शांत तुमचं राहा. सरपंच. त्यांचं म्हणणं आहे सरपंच बोल थांबा, एक काम करू आपल्याला भांडणं करायची नाही आमचं माघार आहे. दोघांनी शांत हा, राहा आम्ही राहतो, एक पण काम आम्हाला करूया निर्णय- तुम्ही 4 रोज शांत राहा त्याचा आपण पर्याय काढू चालतंय, ए पोरा तू बी जरा आता काय 4 रोज करू नको त्याचा आपण सगळ्यांनी बसून पर्याय काढू पर्याय आणि मग आता ठरवू. जर ह्यानी जर काय केलं तर आम्ही दोन्ही नाही, पाय नाही. पाडणार आहे. तुम्ही तिघा इथं बर 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 असू द्या आम्ही सांगितलं आणि अजून बघू सांगतो. 4 काय वाजता काय फायदा आहे? करू काय तोडून काय फायदा आहे? मी काय बी करील. आपलं कसं गावात असू दे, भांडण असू दे. होऊन द्यायचं नाही. तुमच्या घरी जा वाज ऐका तुम्ही. तुझा आपल्या घरी आपण 4 वाजताने बसू सगळ्यांनी व्यवस्थित चल, ठरवूया चल, चल, तू आला बघ. भांडणं करू नका गाडी चांगलं नाही नादा लागा काय बघू त्यांनी काय काय काय- काय बघू, काय- तुमचा काय आहे दम ती बघतो आम्ही. बरं का? ऐका डेपुटी ये इकडे काय माहितीये का या गरीबावर जरा अन्याय गरीब वाटतो. अन्य होती हा एक तर त्यांचाच काँग्रेस हा. त्यांनी ठोलाय सरळ ह्याच्या रानात टाकलाय हे रान किती निर्मळ आहे कडे ठोलय त्यांनी आता ह्यांचं मनगडशाही मोठी असल्यामुळं त्यांनी लय विचार केला नाही त्याचा सरळ बाण पोकारला माहिती तू कुठंच बाण पोकारलाय काय आता झालंय? ह्याच्यात आपल्याला सरपंच एक दिसून येते हा, ह्याच्यात वावरात काँग्रेस बी इतका मोठा नाही नाही आता हे उसाच्या कडून दिसते बरं का हो कसा हा. मग तेच उठून ठेवला त्यांनी काय ठेवला हे तर सरळ आणि सरळ हे केलाय का आपल्याला नाही ना काय आहे? काही काय अन्याय आपल्या असू दे. नाथबाबाच्या पांढरीत खपत नाही बरं का ह्या नगरीत बघू आपण बसू सगळे व्हायचं बघायचं. बसू, नाही, टाकून मिठू, मिटवून मिठू. काय होय, सरपंच. त्याला काय नाही मिठू मिटवून टाका, भांडण काय करू लावू नका. बसू आपण सगळे दोन्हीचा अजून खुलासा त्यांचं काय काढू पोलीस स्टेशनला दोघांना आणि त्याच्यावर इतकं ठरवू सुचणार काय नाही, दोघांची करायचं. घर जायचंय पोलीस चला. स्टेशन हा म्हणून हिटली पोलीस तरी नाही, स्टेशन नाही, नको. पोलीस स्टेशनला पोलीस दोघांना जाऊन स्टेशन द्यायचं दोघाला नाही. जाऊन द्यायचं नाही अजिबात. दोघांची घरं काढून तुमच्या बुडवायची. काय लावून धरली त्या दोघांनी असू मी दे आपलं चालतं. खरं बोललो ते खरे जायला पांडुरंग म्हणत नाही हा, तुम्ही. right. तसं झालंय ती आपण खरं बोलणाराचे बरं का? असू द्या शांत राहा त्याच्या आपण दुर्कोटला खुलासा काढू हा. आपल्याला दोन्ही सारखे आहेत एका गावात संजय कोरडकर बी आपल्याचाच बाजूच आहे बरोबर आहे, आणि आपली. मारते बिन लालबाबी आपलीच अहो, आहे आपण एका गावात हा. म्हणजे या कायची लेकरं सगळी ठीक आहे, बरं ठीक का आहे. असतं? लाल बाळा तुम्ही समजून सांगा गुढी सांगू त्याला काय असतं सांगू, ती बी गोडी पोरं आपलीच आहे ते ठीक आहे ती ठीक बी आहे पोरं बाई, आपलीच पोरं आहे ती. टाकून पोरं ठेवू. ऐकली ती कोण नाही रे देवा तुझ्याशिवाय कोण वाले आहे आम्हाला गरीबावा असा अन्याय नाही झाला पाहिजे देवा नाथ महाराजा बघून गे रे नाथ महाराजा हे असं काय शेतकऱ्याचा पाऊस आला तरी शेतकऱ्याचं नुकसान आहे नाही पाऊस पडला तरी शेतकऱ्याचं नुकसान आहे कसं ह्या शेतकऱ्यानं जगलं पाहिजे सांग देवा सांग आता कसं करायचं ह्या शेतकऱ्यानं इतकंही असतं का रे एकतर शेजाऱ्याने बी ताप दिला या वर्ण निसर्गाची साथ नाही काय केलं पाहिजे या शेतकऱ्यानं सांग एकतर सावकारानं कर्जाच्या ह्यानं ताप दिला या वर्ण पोरांच्या शाळेचा खर्च पोरगी आता लग्नाला आली या शेजारी बांधकरी ताप देते ती या कसं जगलं पाहिजे या शेतकऱ्यानं नाथ महाराजा बघ रे नाथ महाराजा कसं काय करायचं आता एकतर रानात पिकं ना दुकानदाराकडे बी आणलंय उदा पादार कसं तरी त्यानं आता ताप दिला या रानात तर पेराय आवतं मिळेना ती काय करायचं काय रानात तर काय पिकं ना
आता तर असं वाटायला लागलंय कुठंतरी जाऊन हिरीतले नाहीतर झाडाला फास घेऊन जीव द्यावा, अशी परिस्थिती झाली आता. काय कसं काय करायचं काय सांग आता तूच. आपा लगा मी त्याचा पायच काढत होतो रे, पण लगा तो लय आवडतं घेतलं. अरे हे चांगलं नाही, हे चांगल्या गोष्टी नाही त्या. आम्ही याच्यातनं भोगून आलोय आता. त्या गोष्टीला जाणार याला पाय काढावशी तुझ्या आधी मी काढला असता, पण ती बेकार काम आहे. ह्या नादाला लागाय नको आपण. ऐकून घे जरा थोडस. त्याला पर्याय त्या जरा धीरे धीरे आपण आपल्या पर्यायानं करू. तू गळ कसली अजिबात कसली अजिबात मस्ती करू मला नका. त्याचा सांगून पाय ऐकायचं. काढायचा होता रे. चांगलं नाही ती. मी त्या भुगून चांगलं आलो नाही, तुझी काय घरी. भुगून आलाय तू? चांगलं नाही नाही तर तू अजून थोडं का शांत राहा. बघायचं होईना. अरे पण ते आपल्या आता आपण काय केलं काय केलंय? आपलं- मग बघू झालं नंतर काय असं झालं, पण सरपंचाचं तिरंगीपणा होतं ते किती बघू. करते? त्यांचं काय होतं आधी निर्णय घेऊ दे, मग काय तिरंगीपणा करायचं लय परत बघू. करते आपा. काय तिरंगीपणा नाही लय नाही ते डोक्यात करते. घेऊ नका तुम्ही. हं. शांत राहा जरा, मी तुला शांत शांतरा राहा. म्हणजे ते मी त्याला सोडणार नाही. तू सोडणार असा नाही. तिरंगील बोलला तर. अरे पण पुन्हा अरे पण आपण जपणार तू कोण मध्ये आहे? आला. करायचं निस्तारायचं तू कोण मध्ये आपण? तू मध्ये आला म्हणून मी त्याला तुझ्या आधी सोडणार नाही. हाणला. त्याचं दोन्ही पाय मी तोडत होतो. तुझ्या आधी हाणला. हं. जरा timing आहे, जरा मग आपल्या काय तर? हिशोबानं बघू काय असं नाही पाहिजे. काय करायचं. नाही नाही, असं नाही पाहिजे. ए, ती काँग्रेस मॅच टाकला होता तुला म्हणलं नको काय काय तुझ्या आधी मॅच काम केलं मी मुद्दाम काँग्रेस टाकला ते मुद्दाम आणि म्हणजे- आपला बांध हा? मुद्दाम म्हणजे भांडणं करायसाठी तिकीट टाकलं होतं. नाही रे आपण टाकताना त्याचा गोळ करायचा होता आपल्याला त्यानं हा, कसं केलं हा. मग त्याला मारायचं आता ते होतं. आपण त्यानं उलट बांध पोकारला ना हा. तरी तुला मी कळू दिलं ना जाऊ दे असू दे म्हणलं नाही नाही, पण त्याला होय की बरोबर आहे. करायचं ते आपण पण आपण टाकलेला आहे काँग्रेस त्यानं नव्हता टाकला म्हणून तुला म्हणतोय तू शांत राहा जरा आपण बघू काय करायचं ते पुन्हा पण त्याला डोक्यात घ्यायचं थोडं लय लय शांतीला धरायची आपा, त्याला ठेवायचंच नाही रे. नाही 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 मी तसलं कुराट चुकलं. कशाला घेऊन आलो तू माहित आहे का? नाही का तू सांगितलं ऐकायचं जाऊ ग नाही तर बिना कामाचं डोकं खाऊ नको माझं मी कुराट त्यासाठीच घेऊन आलो. तू त्याचा नाही, पाय नाही, नाही. तोडायचाच होता. ते करू काय करायचं करू तू व शांत राहा तू आता कशाला म्हणतोस मी काँग्रेस टाकला होता? सरपंचानं सांगितलं ना मुद्दाम त्यांनी बी ती नाटकं केली ती मिस आपण तू केलं, तसं- आपण- पण आपण म्हणायचंच टाकलं नाही काँग्रेस. ना, आपण अरे मी टाकलं होतं मग सांगितलं कळतं तुला पण टाकला होता पण तूच कशाला तू असं म्हणायचा तुला सांगतोय मी तू तुझ्या त्याला आपल्याला त्याचा काटा काढायचा तुझं आहे ना. टकोर जरा शांत ठेव हं, शांत काय ठेवायचं का मग आता काय? मग तुला हं. सांगावं लागेल हं. का सांगितलं कळत नाही ह्यांना काय नाही आला का त्याला मारायचंच होता रे. पण हो, लका मारायचं. तू आपा, तुला इथं निस्तरायचं तुला आहे का हं. माहिती काय कसं काय निस्तरायचं निस्तरायचं निस्तरला असतं हा, बघितलं हा, लागते दवा बघितलं असतं आपण. बघू काय करायचं त्याला काय बघू, करू. अयो! काय झालं? कोण कोण? ए, आला का कोण? थांब, थांब. बघ रे. पाय मोडलाय अयो. ए, यार, कोणीतरी या तिकडे. पाय मोडलाय. आला का इकडे ये रे कोणतरी? पाय मोडलाय. काय हित मोडलाय. अयो. अयो. बाबा काय झालं काय झालं बाबा काय झालं काय झालं उठा 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 हळूच उठा हळूच उठा हळूच उठा अहो हळूच उठा हळूच उठा हळू उठा हळू उठा हळू उठा हळू उठा 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 तुम्ही उठा 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 लवकर उठा 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 चला चला दमन चला 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 दमन चला दमन 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 चला दमन दमन चला गाडी आली
काय झालंय? ऍक्सिडेंट झाला कुठं झाला? रस्ते कशाने? गाडीला फपारले कोण कोण होतं तुमच्याबरोबर? आमचे बंधू लागले बरं, तुम्हाला कुठं लागलं का? पायाला लागले कोणत्या? काय परिस्थिती उचलतच नाही पाय कुठं दुखतंय सांगा? आहो अयो कुठं दुखतंय का? हा ओ घाबरू नका, काय नाही झालेलं, ओ सगळं व्यवस्थित होत आहे. ओ ओ कुठल्या बाजूला दुखतंय? इथं? ओ बरं. कमर लागलाय थोडा, पाय उचलत नाही की त्याचा एक्सरे काढावा लागेल. आता काय झालं ते बघावं लागेल. हा, फ्रॅक्चर झाला असेल तर प्लास्टर करावं लागेल. कमर तर आहे, जखम वगैरे काय नाही. काय बी करा बरं झालं पाहिजे. बँडेज वगैरे करूया आपण थोडं. अजून कुठे लागले का दुसरीकडे? दुसरीकडे नाही कुठे तेवढे लागले. बरं. कोण आलंय बरोबर तुमच्या आता? आमचं बोलबोला जायचं थोडं. दुसरं अजून कोण आहे का? अजून दुसरं नाही कोण. सरपंच आले का? बरं. राहायला कुठं असता तुम्ही? ह्याला गावातच आहे. गावातच राहुलय तुझे काय नाही झालं बाबा, मुक्कामात लागलेला आहे. सोच दिसते. आपण दुखतय गेलंय. आता थोडं लागलंय म्हण, पडलाय म्हणलं लागणार, लागले तुम्ही दुखणार. दाबताय किती? बघितलं पाहिजे ना काय झालंय ते. तुम्ही काय दाबताय या? अयो 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 आला का माझा भाव कुठं आहे रे? काय काय नाही, काय नाही. आला का बोल वाटीला का? काय व्यवस्थित आहे, कालवा शांत मी. आपल्याला धराय तरी बोल वाटी. काय गरज नाही कोणाला धरायची, काय सुद्धा झालेलं नाही. अयो त्यांना आपल्या मोठ्या रुग्णालयात मोरोशीला किंवा नाट्यपीठाला न्यावं लागेल आणि एक्सरे काढावा लागेल. फ्रॅक्चर कुठे झालाय, किती झालाय, त्याच्यावर आपल्याला पुढची ट्रीटमेंट देता येईल. प्लास्टर करायची गरज पडेल. तात्पुरतं बँडेज करून देतो. डॉक्टर साहेब मोडलाय का काय ती तरी सांगा की. कसं कळणार? वरून नाही कळत तू तसं. तरी जवळ आहे की माझ्या लागलेले पाय मोडलाय. थोडासा उचला. काही सुद्धा झालेलं नाही. पाय मोडलाय. एक्सरे काढल्यानंतर कळेल आपल्याला. फ्रॅक्चर असेल तर प्लास्टर करावं लागेल. आपण चाला येत नाही की. पुढं आता लागलंय म्हणलं थोडं दुखणार, थोडं सहन करावं लागेल. आता पडलंय म्हणलं लागणार, लागलं म्हणलं दुखणार. हा, नाही कुठं ते खाली गोळ्या देतो, इंजेक्शन देतो. अहो डॉक्टर साहेब दुसऱ्या पायाला बघा की काय झालंय का.
तिकडं नाही काय झालं, याच पायाला फक्त थोडं लागलं दिसतंय, कमर लागलाय. काही झालेलं नाही, सगळं नॉर्मल आहे, बीपी नॉर्मल आहे. थोडे गोळ्या देतो लिहून, गोळ्या व्यवस्थित घ्या, रेग्युलर गोळ्या घ्या, व्यवस्थित होऊन जाईल. आणि एक्सरे काढून घ्या. पायाचं नाव काय तुमचं? अवघड ना मारुती. पायाचं व्यवस्थित होईल ना ते? एकदम व्यवस्थित ठणठणीत 2 दिवस जरा ठणूक मारेल, त्यासाठी गोळ्या देतोय. ठणूक मारण्याला रेग्युलर गोळ्या घ्या. दोन गोळ्या तेवढ्या रेग्युलर घ्या. माझ्याकडच्या काय सकाळ सकाळ घ्यायची का? हा, जेवण करून सकाळ संध्याकाळी घ्यायची. एक गोळी आहे त्यात देतात ते पित्ताची आहे, जेवण अगोदर ते घ्यायची. एकदम व्यवस्थित होईल, नाही काय अडचण, टेन्शन घेऊ नका. काही जेवण करून घ्या. हो चालेल. ते गोळ्या तुमच्यासाठी दिलेल्या आहेत ना, ते मगाचे जे होते तुमचे मंजुराज, त्यांना जरा थोडं जास्त लागल्यासारखं दिसत आहे, सिरियस जरा वाटत आहे, तर मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल, एक्सरे काढावं लागेल. आपल्या मोठ्या दवाखान्यात सगळं मोफत असतंय, काय पैसे द्यायची गरज नाही. म्हणजे काय खर्च नाही? अजिबात काहीही खर्च नाही, सगळं मोफत आहे. एक्सरे कुठल्या दवाखान्यात हे देता का? रेपर चिठ्ठी तुम्हाला देतो मोठ्या दवाखान्याची. तुमच्या घरच्यांना बोलून घ्या, त्यांना घेऊन जावा. थोडस त्यांचं जरा काळजी घ्यावं लागेल, त्यांना जरा जास्त लागलेलं दिसतंय. एक्सरे काढल्या नंतर कळेल आपल्याला काय झालं. मला तिकडल्या पुढच्या पुढे जायचं म्हणजे कुठल्या दवाखान्यात चिठ्ठी नातेपुत्याला ग्रामीण रुग्णालय आहे, सोलापूरला ससून मोठं उपजिल्हा जिल्हा रुग्णालय आहे, आणि ससून पुण्यात आहे चांगलं हॉस्पिटल आहे, तिथे सगळ्या सुविधा. चिठ्ठी द्या मला, म्हणजे म्हणत असल्यामुळे काय कळत नाही, काय अडचण. मी रेफर चिठ्ठी देतो, फक्त त्यांची काळजी घ्यावी लागेल, त्यांना जरा जास्त लागलेला आहे. अजून कोणाला तरी घरच्या नातेवाईकांना बोलवून घ्या आणि घेऊन जावा, उशीर करू नका. अरे देवा, काय झालं पुन्हा पोराला माफीनं कामात आमच्या परमेश्वरानं लावलाय भाऊ. वाईट क्लोज झालाय, लागलं त्या डोक्याला, काय बी पायाला काय झाले, कोण आता विचार करायचा. आमच्या मागं मागते नाही तसं झालंय. घरी बी नाही कोण, आता कोण येतं इथं ह्याला न्यायचाय तिकडं बाहेर म्हणते, डॉक्टरच्या महिन्यात तरी ते लांब न्या, तिकडं कुठं शिवीला न्या, कुठं न्या, काय करावं ती मलाच कळना. काय चला पाटील, काहीतरी गोंधळ झालाय, काहीतरी ऐकाय मिळालं म्हणून आपलं दवाखान्यात नेले कोणाला तरी. बघू तेवढी मग आता काय झालेलं का? काय कधी झालंय कोणाला. काय मारते बसलाय का? काय भावाला लागलं माझ्या, मगाशी पडलं धडकावला गेला, उडवून बघलं नाही, कुठं गावला नाही, त्याचा तपास नाही, काय नाही. सगळं घरी कोण नाही आमच्या. मी तिथनं आलो राहणार तिकडे झालं व्हायच कटकट, तिथं आलो भांडण जातं, ह्याला म्हणतोय सांगितलं होतं नको ले नादाला लागू. चल टेन्शन मध्ये आम्ही चाललो बोलत दोघ जण बाबा, मागणं गाड्यानं उडवलं, गेला निघून. थांबला नाही का? थांबला नाही होतो, लय उद्योग झालाय. आता इथं न्यायला दवाखान्यात मग ते डॉक्टर पशाल, डॉक्टर मध्ये तुम्हाला बाहेर न्यावं लागेल, शिविर नाही तर कुठतरी न्या ह्याच्यात सरकारी दवाखान्यात. आता काय करू मी आता इथं बघून नेऊ सुसंधा नेऊ आपण, काय विचार झाला तर. आता इथं माझ्यापाशी कोण नाही हो, आता इथं कवाजन थांबतो. देऊ नको, काय होत नको. अरे आम्ही दोन असल्यावर काय बी करू, त्याला काय तुम्ही आहे आमच्याकडे काय नाही तू अजिबात काळजी करू त्याला लागू, आपण बघू पुन्हा काय करू सगळं व्यवस्थित. सरपंच
आपण डॉक्टरचा सल्ला घेऊ हा. काय म्हणते ते बघून आपलं उचललं घे. चला 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 चला. हा. नमस्कार सरपंच साहेब. हा, राम राम. आज कसं काय इकडं अहो तुमच्याकडे जरा काम होतं आता patient. पेशंट आलेलं का हा, ते बर patient. बर 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 काय ते एका पेशंटचं आहे ना थोडं जास्त लागलेलं आहे. पाय फ्रॅक्चर 100% असणार आहे. बरं त्याला ते मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल आपल्या सरकारी. बरं. आपल्या इथं काय प्राथमिक उपचार आपण केलेले आहेत. बरं बरं त्यांना मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल, एक्सरे काढावं लागेल आणि प्लास्टर करावं लागेल. दुसरे जे पेशंट आहेत त्यांना काही झालेलं नाही, ते फक्त घाबरले थोडे. बर बर बर. बाकीचं बीपी वगैरे चेक केलं, सगळं नॉर्मल आहे. थोडे उपचार प्राथमिक केलेले आहेत. फक्त ते जास्त लागलेले पेशंट जे आहेत त्यांना मोठ्या दवाखान्यात न्यावं लागेल. बरं, ठीक, आमचं म्हणणं काय माहिती आहे का आपले सरकारी जे आहेत का बरं. ते चांगले व्यवस्था करते ते आणि बिगर पैशाच होते ती परिस्थिती आहे गरीब काही त्याच्यासाठी आम्हाला टेन्शन घेऊ नका म्हणावं, सगळं मोफत उपचार होते. सगळं पेशंट व्यवस्थित बरा होऊन घरी चालत येईल. चालते सगळं व्यवस्थित आहे. फक्त प्रोसेस ते करावं लागेल, एक्सरे काढावं लागेल, प्लास्टर करावं लागेल. 1 रुपया कुठं द्यायची गरज पडणार नाही त्यांना फक्त त्याच जास्त टेन्शन दिसतंय. व्यवस्थित होईल ना? तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित सांगा. ठीक काय आम्हाला सल्ला दिल्याबद्दल चांगले या. राम राम. माहित लालसाहेब नारायण मध्ये यांचं घर कुठे बर. कोणी आहे का घरात? या नमस्कार, मी HDFC बँकेकडून आलेलो आहे. तुमच्या घरामध्ये कोण नाही का? तर तुमच्या म्हणजे मिस्टर बाहेर गेलेत का? ते तुमचे सासऱ्यांनी आमच्या बँकेकडून 10 वर्षापूर्वी 20 लाख कर्ज घेतलेलं आहे. ते आजपर्यंत त्यांनी बँकेत 1ही रुपया भरलेला नाही. तर तुम्हाला आम्ही 10 दिवसाची मुदत देतोय. त्या 10 दिवसामध्ये तुम्ही बँकेचे सर्व कर्ज नील करायचे, नाही तर अन्यथा मी तुमच्या घरावर जप्ती आणणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मी एक नोटीस पण देणार आहे, ते तुम्ही तुमच्या घरच्यांना दाखवा. नोटीस देतो तुम्हाला सही करून, ते तुम्ही पुढे हे करा द्या. येऊ का? काय झाले? शांत राहा जरा का. किती सांगा डॉक्टर म्हणला तसं घेऊ काय दिले की माझ्या गोळ्या आता कोणाला तिकडे घेऊन जावा पाहिजे. तुमच्यावर ठेवा गोळ्या आहेत त्याला ठेवायला नाही बरं का? त्याला सूचित येत नाही. शांत आपण दही उचलून चालत नाही. शांतीला घ्यायचं. थोडी त्याला ठेवायचं नाही. काय झालं माहिती आहे का, आपली चूक झाली. तुला सांगितलं पानाच्या लई ही करायचं नाही. गप गप पण ऐकलं होतं. ते काय असतंय बाबा? तू नको त्याला घेऊ क्षेत्र. आपल्याकडे एक साहेब असता, त्यांनी एक चिठ्ठी दिली. आराम कशाची चिठ्ठी ते असं इकडे काहीतरी केलं असेल मग ह्यांनी सरपंचाच्या आगात गेला मग ह्यांनीच काहीतरी पेटावलं दिसतंय. सरपंचाचं काय आता सरपंच बघू ना. मग त्यासाठी सांगितलं काहीच कागद आहे ते आपल्या घरात येते का? पैसे कर्ज काढून. आता हे बरं आहे का, तुला सांगून ऐकत नाही. तू बरं आहे काय काय उद्योग वाचू नको. तुझ्या डोक्यात ताणील मोकळ्यात राहून जेव्हा तुम्ही काय लावलंय आणून डोकावा जप्ती बघायचं जप्ती केलं आपल्या घरावर. येऊ द्या आली तर बघतो मी काय करायचं. आता तुझ्या तू शांत राहा. कुणी काय असेल ते बघू बरं. ना तुमचा ऊस पेटलाय. तारण ऊस पेटलाय तुमची. मग नाही पेटावला असेल यांनी. पेटावला आता ती माझी बघतो तू शांत राहा. मी जातो तू काय झाले राहणार. तू काय हाल नको. तुला हाला येत नाही. चला चला लवकर चला. मी तू बघू नको. बघू तिथं काय त्यानं मुद्दाम पेटावला दिसतोय. काय माझं लागलाय बघ आमच्यात गड्यानं काय राहणार गेलं केलं भांडण. ताजा पाय मोडून बसलाय धडाक रस्त्याला जाताना. त्याला काय दवाखान्यात न्यायचं ते चाललंय मागं तो ऊस पिटवून बसला. आता कोणी पेटावलं त्यानंच पेटावला का काय केलं ते अजून माहित नाही. चालू तिकडे बघाय.
नाही उपयोग त्याचा सांगू तुम्ही कसं आहे माहिती आहे ते तुम्हाला सांगितलं त्याच्या भांडणात मी होय की त्याला त्याच्या- सांगा नीट म्हणून पण तुम्ही सांगितलं ना नाही व्यवस्थित त्याला. थोडा शांत राहा काय कर हे आता काय आता तुझ्या- सर आहे का मला सांगा की एक तर आमच्या घरात ते माणूस असं झालं का नाही त्रास करायचं गरज होती ना ऊस पेटावलं मग ते ताराने पेटला ती पेटवलं तर पेटला का? अरे ती कुणी पेटावला काय ती बघ आमचं आपण. त्याच्यावर सांग काय तू ते. एक काम करू आपण हा? की तुझ्या माग काहीतरी भोग दिसायला लागलाय तर ते वरच्या आलेला एक पुजारी म्हणाय बघ पंचांगणात ह्यात बघतं चांगलं बर काय आपण आहे का बघू त्याच्याकडे जाऊन तुम्ही येता का वाटलं. मास्तर चल चल बघू चला त्याला बरं, बघू काय काय म्हणतो तुम्ही माझ्यासाठी चला तुम्ही आड तुमच्या अडचणीला पाया आम्ही पडू. आहेच की तू काय भेलाय त्याला काय करू बर का थांब. मी सरपंचाला फोन लावतो बोलवा की त्यांना मग. बी बोलू आपण सगळं समक्षात हे काम करू बघा माझ्यासाठी करा तेवढं काहीतरी प्रयत्न आता काही आमचं खरं कोण धरणार नाही. बरोबर आहे ते हॅलो सरपंच गावात येतं का जरा काम आहे हो. असं करा त्या पुजाऱ्याच्या घरी ह्या पुजाऱ्याच्या घरीची आम्ही तिथे इथे डायरेक्ट येते का नाही तो पुन्हा काय माझं येत हा लवकर या लवकर या. काय कर बर का बाजी तू अजिबात टेन्शन घेऊ नको लय टेन्शन आलं राव. आपण काय असेल ना सगळं निवारण त्याचं किती वेळा करू झालं मिठू म्हणून आता हे सारखं पणाच्या तेच म्हणलं तर कसं व्हायचं सांगावं. महाराज आहेत का घरी महाराज पुजारी महाराज हो आहे की कोण आहे? पुजारी हो, या. राम हो, या. राम. मालकी या. या, या, या. मागं लागलाय बघ म्हाताऱ्या कसा आहे बिना कामाचं गाव असं कामाला जा. बघा, बघा, बघा. काय आहे रे? काय नाही. तुमच्याकडे जाल तू घरी लय मागं भोगच लागलाय कधी धडाकला आम्ही रस्त्यावर तर मागणं उडावलं परत त्याचा पाय मोडून बसतो ना कोण आता ऊस पेटला मागास बरी माझी शंका ह्यानंच केलेलं असावं जसं आपल्यावर त्यानं त्यानंच केलेलं असावं म्हणलं की म्हणलं जावा किंवा तुम्ही हे करा देवबापाकडे जाऊन बघू म्हणलं त्यांना म्हणलं चला बरं झालं माझ्यासाठी तुम्ही घेऊ पावला बरं पंचायत बघायचं वय बरं बरं ठीक आहे असू द्या बघतो पंचायत ए बाळा पंचांगण बसा महाराज खात्रीच्या वयात बारच्या वेळेने बघावं नीट बारीक बघतो सगळं बघा आता काय तुम्ही अडचण तुमची काय असेल हा सगळं सांगतो कुळी गाडी बसलं बघा बरोबर आहे की कारण लय गडी गाभारले झाले लय गडीला हानी व्हायला लागली तरी आता नवीनच व्हायला लागल्या पहिल्या गडी लय खुश होता राव ह्यो. आता ना तुम्ही एक दिवसात आला या नाव काय बाबा मारुती वय चांगलं कडे कोपऱ्याने बघा काय राहू नाही मारुती नाव लगा तुझी राशी आहे बरं का काय असं बघ मागं बिन कामाला सांगतो बघ सगळं ना खरं खरं सांगू का खरं सांगा तर कशासाठी म्हणजे आमच्या पाया पडून आलो तुमच्या वशाला घेऊन महाराज तुम्ही खोटं सांगून मग ह्याला आणून तरी काय उपयोग आहे तुम्ही खरं सांगता म्हणून तर आणलाय ह्याला तेव्हा माझं नाव बाबा तोड आहे रे आणि आता तुम्ही करताय ती काय वाटत चुकीचं लयच अन्याय करताय गड्या आता काय आमच्याकडे सांगून द्यायचं ना पळतू जागा त्याला म्हणलं थांब का कोणावर काय झाली का भांडणं कोणावर काय अति केलं होतं का काय झालं ते राणा बांधा बदली जात अरे या नात्या निगडीत नारे टिकत असतं काय बघा गाड्याला म्हणतोय तर ऐका ना काँग्रेस टाकला मग त्याच्यावर भांडा काय गरज आहे काय नाही का तुम्ही काय करा बरं का ही या नाथ बाबाला तुम्ही आडजूड व्हा काहीतरी म्हणा बाबा शिरण जावा तुमच्या मागला बो वाटत नाही तर तुम्ही ध्यानात उठताल बरं का आणि ह्या असं पुन्हावचे अन्याय करताय गोरगरीबाव शेतीवाडी कशाव काय असेल कशाव काय असलं पूर्ण इथलं पुढं गडी ऐकत नाही गाड्याला सांगून दमलो पाय मोडून घेतला मला 2 दिवस झाला दवाखान्यात आता घरी अरे असं करणार ऐकत नाही म्हणून चालत नाही मग आता काय या महाराजाचा शब्द खोटा होत नाही शब्द आम्ही अनुभव मग त्याला घेतलेला काय हात जोडतो आम्ही पाया पडतो का काय नाही पाया पडता बरोबर आहे पण तुम्ही असं कुणावर अन्याय केला होता हे कबूल आहे का तुम्हाला आधी काही काही पहिल्यांदाच झालं ना तेवढं झालं आम्ही का? काय हो. अरे होत्याचं नव्हतं करून ठेवणार हे नाथ बाबा आहे बरोबर आहे बरं का महाराज मला अनुभव असेल नसेल
जाहिनात उठचाल तुम्ही नाथ बाबाला जाऊन शरण जावा तुम्ही गुडघ्या या नाही करेल करेल बरं का? करेल करेल त्याला का आता अडचणीला केलं पाहिजे. नाही मागच तो बघा पडला पाय मोडून आत. आता मी काय करायचं मी ह्याला म्हणलं भांडण करतो. अहो, एक तरी त्रास आहे का? पाय मोडला गाड्याचा परत ना ऊस पेटला काय एक तर त्रास आहे का त्याच्या मागे ते त्याच्यामुळे म्हणलं ना काय? आत्मा तळमाला बरं का तुम्ही काय म्हणा गड्यानं नाही काय त्याच्या पाया पडतो आणि तुम्हीच मिटवायला कस तरी काय करतो. अरे मिठवा येईल माझ्याकडे मिठवेल तुम्ही देवाला जाऊन शरण गेल तर लय बरं होईल जाणार का जातो तुम्ही म्हणा तुझा हा दुसरा कुठं आहे तो कुणाचा पाय मोडला म्हणताय तुम्ही? पाय आमच्या बंधुराचा ती काय केला तिच्या घरी जाय. नाही नाही अरे मोठी हानी झाली तुम्ही करा गाडीत नाथ बाबा काय का असं पण शरण जावं गाडी नाही, बरोबर आहे विनंती आपली महाराज बरं तुम्हाला बरोबर आहे. ह्या आपल्या गावात नाताच्या नगरीत नाही टिकत मनगट शाही चालत नाही बरं का? नाही. अहो, आपलं- आम्ही नाही ते आम्ही त्याला सांगून बरोबर आहे. पोरला त्या पण ते ऐकलं तर काय बरं ते टाकला बी होता काय होय. मला टाकला होता मी खोड केली ते असा करतो पण तो करतो मी टाकला होता काय घेऊन त्याला रागायची रटा बसला पाय मोड. काय नाही 2 पाऊंड आपलं माग घ्या काय महाराज? अगदी बरोबर आहे असं आलं की तिने गेलं की तिला माफ नाही पण या नाथ बाबाच्या पुढं काय चालत नाही बघ कसलाही असू दे मी म्हणणार आहे. आता एवढं बार कस तरी मी सांगतो बस सांगू का काय मार करायची नाथ बाबाला जा नवस बोल माझ्या हातनं चुकलंय म्हणून आणि तुला जी काय बोलायची नवस बोल त्यांना म्हण सांग तुला अभिषेक घालील आंघोळ घालील काय करील काय कुटुंबा करील काय पण म्हण पण शरण जाऊन तेवढं नाथ बाबाला गड्या तू अडचण हो सगळं रांग लागेल बघ भोग सरला म्हणजे बाद झालं. अहो, नाथ बाबा माग असल्यावर काय कसलं बी भोग तुमचा असू दे की पण तुम्ही त्याच्यामुळं अति जर केलं बरोबर आहे माती होईल ना तुमची एवढं आहे बरं बरं गेलं चालत नाही रे बाबांनो मग काय करायचं नाही आता ही काय नाही आपलं 2 पाऊंड मागे घेऊ आम्ही त्याला बी बोलवून घेऊ सांगू समजून दोघाला बी बरं सरपंचाला बी फोन केलाय मी आता येते ना सरपंच हे बी आपण सगळे जण बसून मिटवून टाकू काय आता मला आम्ही आमची माघारी आहे मी मागं घेतो हा. माझं मिटवून टाकायचं एक करा तुम्हाला सांगतो बघा राम पाटील काय सरपंच काय राम. एवढं- एवढा फोन करून कशाला एवढं बोलायला आणलं लागला? का? तेव्हा भारी काम झालं बसा 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 या सरपंच नाथ बाबाची एवढा कृपा. फोन केला अहो तेच आहे योगच चांगला आलाय आपल्याला हा. नमस्कार सरपंच हा, नमस्कार हे कसं काय येणं झालं आज मी सपना? काय ह्यांचा फोन आला म्हणून यावं लागलं हा? काय झालंय माहित आहे का हा. त्या दिवशी नाही का मागच्या 7 हो, दिवसात बरोबर. भांडणं झालेली का ह्या गाडीची न्यायची हा. शेगडी वाईट तळाला लागला लय हानी व्हायला लागली ते ह्याला बी मग आपलं सदासजी आमचं चर्चा झाल्या म्हणलं महाराज आपलं तुला काय असेल ते उघड उघड सांगते बाबा आपल्या नशिबाची आहे का कोणाचं तळतळाट आहे का कोणी आपल्याला मुद्दाम करतं हे बघितलं तर पाहिजे बघितलं पाहिजे, त्या बरोबर. इथून बघितल्यावर आम्हाला सरपंच बी असा होता संघ बरं. पण योग असा आला तुमच्यावर ही बी योग नको चांगलं झालंय आपल्या कुठेतरी मिटावं ह्या हिशोबाने आम्ही बसतोय आता बघा दोन मिनिटं. मारुतराव द्यायचं मिटवून. सांगा नका लय वाद करू आता काय असेल माझं ते काय नाही, माघारी घेतो माझ्या चुकलं म्हणतो हा. परत तिथनं पुढं असा गरीबाव अन्याय करू नका नाही सर होणारच नाही बर का समजा. तुम्ही दोघं नाही सगळ्या आपल्या नाताच्या नगरीत अजिबात दादागिरी चालत नाही नाही चालत तुम्ही ही जे आता पोर्टल कचेरी काढण्यापेक्षा महाराज हो. ही जर पैसे परपंचात जर खराचले ह्यांनी अहो, मुलं तर अजून बाळाचं ह्यांचं- चांगली गोष्ट आहे की हो, मग तीन-चार हे आमचं रुपये. मत आहे त्यासाठी तुम्ही आपलं दोघं समागमाने राहा इथून पुढे कुणी भांडण काय करू नका त्यांनीच करू नाही माझं आमचं काय नाही म्हणून नाही, नाही, माझ्या बरोबर आहे. चुकलं म्हणतोय आम्ही. हो, बरोबर आहे. आमच्याकडे ऐकत नव्हतं झालंय त्या समाधानाला आम्ही आपलं बरं असू द्या दोघांचं म्हणणं आहे बरं का पुजारी दोघांचं म्हणणं आहे आता झालं या मिटून टाका तर आता आहे मिटून टाकायचं म्हणल्यानंतर ही काय करू आपण आता शेवट हा त्या दोघां हा काय म्हणणं आहे? कसं झालं हा, तुम्ही आता ते योग्य झालं हा. ते दोघं जणी आल्यानंतर सांगितलं मग जरा बघायचं आहे म्हणून बघितलं त्यांना आम्ही विचारलं गाडी तुम्ही कुणावर तरी अन्याय केलाय म्हणून हा. असं झालंय का तेव्हा त्यांनी मान्यता दिली झालंय मान्य केली, म्हणली हा. आणि सगळं म्हणजे आमचं काय प्रपंचाचं वाटोळ झालंय तर म्हणलं कुणाच तरी आत्मा तुम्हाला लागतोय कुणावर तरी अन्याय केले म्हणून तुम्ही बरोबर आहे.
तर म्हणलं ही कसं आहे की आत्मा तळमळ करणं चुकीचं आहे म्हणलं. ही नाथबाबा नगरीत म्हणलं टिकत नाही लागा. तेव्हा त्याला म्हणलं तू नाथबाबाला अडचण हो, तर त्याने कबूल केले. आता यांचं आणि त्यांचं भांडण झालं तुम्ही सांगताय नाही का. तर आता दोघांनी काय करावं, यांनी आपल्या हातात हात घालावं आणि नाथबाबाला जावावं. मगाशी सांगितलंय बघा, रविवार, अष्टमी, मंगळवार ही त्यांचा वार गाठून सकाळ सकाळी पाठ दोघांनी मिळून जाऊन नाथबाबाला शरण जावा. इथून पुढं नाथबाबा आम्ही असले चुका काय करणार नाही आणि आमच्या नवसाला तुम्ही ताबडतोब प्रसन्न व्हा. आम्ही तुम्हाला कुटुंबा करील किंवा माळ घालील, काय अभिषेक घालील, असं काही दोघांनी तिथं जाऊन तुमच्या दोघांना हातात हात घालून म्हणा आणि प्रपंचाला लगा येडे हो. असं आलं किती या गावात तुमच्यासारखं आणि गेलं किती पाटील गाव भले भले, पण यांच्या पुढे नाही रे चालत आरती करणारच. आरतीची माती आहे बघा नु. त्यांची त्यांना आता देण्यात आलंय आपल्या सुद्धा पुढे ते करणार नाही, ती माघार घेतली त्यांनी ना. झालं हे जे आपण काय करू, यांचं मिटवून मिळतच होतं करून आपण काय करा दोघांनी खर्च करावा लागल. तुम्ही काय करा दोघं दोघं नारळ काय तुमच्यानं उदबत्ती, खडी साखर, काय दही दूध काय असं त्या अभिषेकात सामान आणा दोघं जणी. सगळं का सरपंच पाटील मग सगळ्याला सांगतो मी, कुणी असू द्या, आमदार असू द्या, खासदार असू द्या, सरपंच जरी असला आणि पाटील असला, बरोबर आहे, देवाचा देव असला त्याचं कर्म त्याचं त्याला सोडत नाही, त्याचं फळ त्याला भोगावंच लागणार. बरोबर आहे. त्यामुळं आपण कसं वागायचं ही सगळ्यांनी ठरवा, ही माझी विनंती आहे. राम या दोघांना चुका मान्य आहेत आहे ना. मग मला काय म्हणायचंय, त्यांनी आजपासून आपल्या दोघांचा रोष गेला म्हणून माझं मोकळा मनानं मी त्याच्या संग करू, पण त्याने नीट वागावं. वागेल की नाही मी बी मोकळ्या मनानच नीट वागणार आहे. मग काय विषय नाही. या आपल्या एक दिवशी वार गाठून शुभ सकाळ सकाळचा Oh